सतनमो आदेश गुरुजी को आदेश. नवदुर्गा आजची 6वी माळ आणि त्या 6व्या माळेचं द्योतक आहे मा कात्यायनी. पार्वतीचं हे रूप कात्यायन ऋषींनी पूजलेलं. कात्यायन नावाचं गोत्र पण आहे आणि त्या कात्यायन रूपी ऋषींनी हिची सर्वप्रथम पूजा केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन ही पुढे महिषासुराचा वध करायला तयार झाली. महिषासुर मर्दिनी नाव ज्या देवीच्या अवतारामध्ये माता पार्वतीने धारण केलं ते नाव म्हणजे देवी कात्यायनी. आपल्याला नवल वाटेल बरं का, श्रीकृष्णासोबत रासलीला रचवायला मिळावी किंवा श्रीकृष्ण हा पती म्हणून प्राप्त व्हावा म्हणून ब्रजला वृंदावनातल्या गोपिकांनी जिचं पूजन पार्वतीच्या रूपात किंवा पार्वतीचं जे रूप पूजलं होतं त्याला कात्यायनी देवी म्हणतात. म्हणून एक प्रकारे व्रजमंडलाची सुद्धा ही देवी आहे. जरी ही व्रजमंडलाची देवी असली ना कात्यायनी, तरी हिचं मूळ पीठिक स्थान जे आहे ना ते भगवान जगन्नाथांपाशी ओडिसाला आहे बरं का, उत्कळला. आणि हिच्या हातात तलवार पण आहे बरं का. हिच्या हातातली ही तलवार शक्तीचं द्योतक आहे, कारण ही सप्तमीला प्रगट होते आणि षष्टी आणि सप्तमीला प्रगट होऊन ही महिषासुर मर्दिनी बनते. दशमीला त्याचा संहार करते आणि मग आपल्या सर्वांना आशीर्वाद देते. ही शोधाची जननी आहे, ही विज्ञानाची जननी आहे. म्हणून अनेकोत्तम ग्रंथांमध्ये म्हणजे जसं स्कंद पुराण झालं, भविष्य पुराण झालं, मार्कंडेय पुराण झालं, सप्तशतीमध्ये हिचं शोध कार्याची देवी जननी म्हणून, रिसर्च आणि डेव्हलपमेंटची जननी म्हणून हिचं प्रचंड मोठं उहापो आणि कौतुक केलेलं आहे बरं का. ही देवी अत्यंत महत्वाची आहे महिषासुर मर्दिनी म्हणून, कारण संपूर्ण शरीरामध्ये जेवढे काही साधना चक्र आहेत ना त्याच्यामधलं सर्वश्रेष्ठ दुसऱ्या क्रमांकाचं बरं का, प्रथम क्रमांकाचं नाही, दुसऱ्या क्रमांकाचं जे सर्वश्रेष्ठ चक्र आहे आज्ञाचक्र, या देवीचं स्थान संपूर्ण शरीरामध्ये आज्ञाचक्र आहे. हिला लाल रंग आणि केसरी रंग प्रचंड आवडतो बरं का. परत साडीचा नाही, चक्राचा आणि साधनेचा. ही शोधाची जननी आहे. त्यामुळे आपण जेव्हा तो मंत्र म्हणतो ना, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः, कात्यायनीचा वेगळा मंत्रच नाही. आई भवानीला, आई जगदंबेला, आईनाथांना आपण जेव्हा शक्तिरूपाने आवाज देतो, शक्तिरूपाने तिचं आवाहन करतो, तेव्हा ते कात्यायनीचंच दुसरं रूप असतं. म्हणून हिचा वेगळा मंत्र नाही बरं का. ती शक्तिरूप आहे, ती महिषासुर मर्दिनी आहे, तिच्या हातात तलवार आहे, ती शोधाची जननी आहे, ती ब्रजमंडलाची देवी आहे, ती उत्कळाची ओडिसाची निवासिनी आहे आणि ती कात्यायन ऋषींनी सर्वप्रथम पूजलेली असल्यामुळे तिचं नाव कात्यायनी आहे. त्यामुळे आईनाथांना आदेश असो, देवी कात्यायनीला आदेश असो, नाथजी गुरुजी भली करे, गुरु गोरखनाथजी भली करे. आईनाथ उदयोस्तु.